फोनमध्ये गेम असतात आणि ते गेम खेळत बसतात. पण त्या गेममुळे आपल्या डोक्याच्या जो मेंदू हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे, ह्या मेंदूलाच टार्गेट करून त्याचा ऱ्हास करण्याचा प्रयत्न केला जातो आहे, असं माझ्या मते बरं का, माझ्या माहितीप्रमाणे. आणि त्यामुळे मला वाटते की फोनमधून बाहेर येऊन असं मोबाईलवरल्या गेम खेळा ना, पण थोडा वेळ, जास्त वेळ त्या मोबाईलला चिटकून राहायची गरज नाही. कारण माहिती आहे का, असं शारीरिक ॲक्टिव्हिटी जर आपण खेळत गेलो तर शरीराचा व्यायाम पण होतो आणि कम्युनिकेशन पण होतं आणि खूप रिलॅक्स वाटतं. शरीराचा थकवा जी असते ना, ज्यावेळेस आपल्याला कंटाळवाणा असं वाटते, त्यावेळेस 2-4 मित्र-मैत्रिणी असे ॲक्टिव्हिटी करायला काय हरकत आहे? काय आहे माहिती आहे का, आता जग खूप फास्ट झाले माहिती आहे, बरोबर आहे. पण आपण कुठंतरी आपल्या स्वतःला वळण लावलं पाहिजे आणि दिवसातून आपल्याला 15-20 मिनटं, अर्धा तास, 1 तास जसा आपल्याला वेळ भेटेल तसं आपण ॲक्टिव्हिटी करू शकतो. आता मैदानात नाही तर आपल्या हॉलमध्ये पण अशा ॲक्टिव्हिटी आपण करू शकतो. असे खेळ खेळल्यानंतर काय वाईट आहे बरं? आपल्याला थकवा जर येत असेल तर हॉलमध्ये पण आपण असे खेळ खेळू शकतो. छोटासा पेस असला तरी सावधानीनं. चंचल होतं माणूस. आपल्याला वाटते मोबाईलमध्ये गेम खेळला की चंचल होते, पण नाही. असं हा आनंदच वेगळा आहे. लहान लेकरं पण इन्व्हॉल्व होतात त्याच्यात. हे ठिकाण कोणतं आहे पण मला सांगा तुम्ही? कोणाकोणाला म्हणजे माहिती आहे, असेलच माहिती, कमेंटमध्ये सांगू शकता. भरपूर जणाला माहिती आहे, असं नाही की मलाच माहिती आहे. कसं वाटतंय तुम्हाला?